मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम आणि सर्वांना. बघा, आता विषय तर नव्हता बोलायचा, काही ठरवलं होतं या विषयावरती, चल आपण इग्नोर करून टाकू, बोलू नये. पण तुमच्यापर्यंत या गोष्टी येणं तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढं आवश्यक सुद्धा आहेत. महाराष्ट्रातील काही लोक द्वेषापोटी, अहंकारापोटी म्हणा किंवा एका हीन भावनेतून, फक्त द्वेष करायच्या या भावनेतून नेमकं कुठल्या थराला चाललेले आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. काही यांचे 50 पैसेवाले जे काही सपोर्टर आहेत, कमेंटवाले, यांची सुद्धा मित्रांनो अक्षरशः क्यू येते की सर्व समोर आहे, दिसतंय समोर, तरीही या लोकांची आपण बाजू घेतो, याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. एक माणूस म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि एक शिवरायांच्या महाराष्ट्रातील एक मराठी म्हणून खरंच या सर्वांचा निषेध करणं खूप महत्वाचं आहे आणि तेवढंच आवश्यक सुद्धा आहे. मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. राम राम. बघा, उद्धव ठाकरे एक अशा कुटुंबातील व्यक्ती आहेत, बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये हिंदुत्वासाठी त्यांनी जे काम केले, त्यांचा झेंडा हा 7 समुद्रा पार त्यांनी रोवला होता. हिंदुत्व, महाराष्ट्रीयत्व किंवा जो का मराठी बाणा आहे, मराठी कणा आहे, हे बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यातून हे त्यांनी दाखवलेलं आहे. बाळासाहेबांचा हिंदू प्रेम हे जग जाहीर होतं, लपून छपून नव्हतं. ते बाबरी मस्जिद असो किंवा कुठलेही विषय असो, प्रत्येक वेळेस बाळासाहेबांची भूमिका ही कणखर राहायची आणि ठाम सुद्धा राहायची. पण बाळासाहेबांचे जे काही शिवसैनिक असतील, बाळासाहेबांच्या विचाराचे काही पाईक असतील किंवा ज्यांनी बाळासाहेबांना ऐकलंय ते लोक असतील, त्या लोकांना खरंच उद्धव ठाकरेंची क्यू येत असेल का, की त्यात द्वेष होत असेल? कारण आयुष्यभर ते हिंदुत्वाचे गोडवे गाणारे, हिंदुत्व खांद्यावरती वाहणारे लोक. आता पश्चिम बंगालमध्ये नेमकी हिंदूंची अवस्था काय होते? अहो, सोडून द्या, या लोकांनी तर महाराष्ट्राची वाट लावायचा प्रयत्न पुरेपूर केला होता. महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी लोकांच्या डोक्यामध्ये यांनी जे खुरापती घुसवल्यात हे काही लपून राहिले नाहीत, हे सगळ्या पुढे सगळं जग जाहीर आहे. पण महाराष्ट्रातील नेते मंडळी जी आहेत हिंदुत्ववादी आणि जो परंपरा आहे, यामुळे यांचे डाव सगळे हाणून पडले. पण पश्चिम बंगाल याला अपवाद होतं. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत जे तिथं नरसंहार झालेला आहे, हिंदू द्वेष ज्याप्रमाणे तिथं होता आणि ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली प्रकरण असेल, मुर्शिदाबाद प्रकरण असेल किंवा असे अनेक प्रकरणं आहेत. निवडणुकीच्या वेळेस या लोकांनी आतापर्यंत किती लोकांना यमसदनी पाठवलंय गणित नाही. मी असं का बोलतोय? कारण जे काही आर्मी पथकं आहेत, जी काही केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आहे, या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, म्हणजे त्या तिथे सुरक्षा करता. त्यांना माहिती आहे स्थानिक पोलीस यंत्रणा ही ममता बॅनर्जीनं आपल्या अंडर केलेली आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी, आपल्या मर्जीतील फौज फाटा त्यांचा होता. अधिकारी असो, कुणी असो, सगळे ममताच्या मर्जीतील, ममता म्हणेल तेच ते ऐकणार. तिथली अशी अवस्था यांनी केली होती. मग त्यामुळं केंद्र सरकारने केंद्रीय तिथं सुरक्षा नेमली होती. त्यामुळे त्यावेळेसचा अनर्थ टळला. कुणाची तिथं हत्या झाली नाही, कुठला आळाची प्रकार घडला नाही. पण त्यानंतर ज्यावेळेस ही निवडणूक यंत्रणा पार झाली, मतमोजणी झाली, त्या ठिकाणी ममता बॅनर्जीला लोकांनी धोबी पछाड केलं. आतापर्यंत 3 टर्म राहणारी मुख्यमंत्री, तिला लोकांनी घरी बसवलं. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना लोकांनी घरी बसवलं, तसंच या ठिकाणी ममताला घरी बसवलं. आता ममताला घरी बसवलं, त्यानंतर बांगलादेश म्हणते तुम्ही पश्चिम बंगालला इकडे आमच्यामध्ये सामील करा. कुठं? बांगलादेशामध्ये. असंच नाही बोलत. आता संजय राऊत, उद्धव ठाकरे, ही आपली महाराष्ट्रामध्ये जी मंडळी आहे, ही मंडळी त्या ठिकाणी कशाविषयी बोलते माहितीये का? 92 लाख तिथले जे मतदान रद्द केलं त्याविषयी बोलते. पण ते 92 लाख मतदान हे भारतातील होतं का? नाही, ते सगळे बांगलादेशी रोहिंगे होते. त्यांची मतानं आतापर्यंत हे तिथं हंबाकंबा डंबाडंबा करत आलेली आहे आणि तिला आता घरी बसवले का? त्यांचे सख्खे सोयरे, ते नाट्य मंडळी पूर्ण हाणून लावली आहे. त्यांचे पूर्ण वोटर वोट म्हणून त्याचं कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळं ममता घरी बसली आहे.
आणि आता ममता बॅनर्जी ह्या निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे काय बोलले होते बघा. त्यावेळेस राहुल गांधी काय बोललं होतं की ममताच जबाबदार आहे, जर भाजप हे पश्चिम बंगालमध्ये आलं कारणीभूत हे ममता बॅनर्जी आहे. हे स्टेटमेंट राहुल गांधीचा आपण यावरती व्हिडिओ पाठिंबा केला होता. म्हणजे यामध्ये सगळ्यात चूक ही ममता बॅनर्जीची आहे. मग या ठिकाणी त्या निवडणुकापूर्वी हे आपले महाशय हिंदुत्ववादी पित्याच्या पोटाला आलेली गारगोटी काय म्हणते बघा. तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. ती महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. बघा त्या ठिकाणी ममता बॅनर्जी ही तिथं वाघिणीसारखी लढल्यात काय, तिथं जिंकल्याच पाहिजे असं कोण बोलतंय. आपले हिंदुत्ववादी वडिलांचा वारसा पुत्र उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं आहे तिथं वाघिणी आहे ममता, म्हणजे त्या वाघिणीनं अनेक हिंदूंचे घरे उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी एका डॉक्टरची रेप करून हत्या झाली. त्या बिचाऱ्यानं 36 तास आपलं ड्युटी केली. त्याच्या हॉस्टेल जाऊन तिथे लोकांनी तिथं रेप केला. त्यावेळेस ही बाई आता यावरती कुठली उपाययोजना करा सोडून द्या. यावरती काय म्हणते ममताबाई? ममता म्हणते महिलांनी रात्री बाहेर फिरू नये. अहो काय स्टेटमेंट आहेत. आणि त्या मुलीच्या आईला तिकीट देऊन त्या ठिकाणी निवडून भाजपनं आणले. त्या मुलीच्या आत्म्याला शांती हे तिथं भाजपनं दिलेली आहे. असे अनेक उदाहरण आहेत पश्चिम बंगालमधले. अहो ज्यावेळेस त्या मुर्शिदाबाद मध्ये जे काही प्रकरण घर जाळले गेले, लोकांना रस्त्यावरती आणलं गेलं, लोकांना तिथं हाणलं गेलं, तर महिलांना छळलं गेलं, त्या आरोपीला अद्याप अटक नाही. पण एक मुलगी काहीतरी बयान करते पुण्यामधून, त्या मुलीला अटक होते दिल्लीमध्ये जाऊन. त्या मुली मला नाव आठवत नाही. पण हे प्रकरण बघा, एका शांतताप्रिय समाजासाठी काय कोणी बोललं, विरोधामध्ये बोललं, तर हे लोक पश्चिम बंगालवरून ते दिल्लीला जाऊन अटक करतात. पण मुर्शिदाबाद मधील टीएमसीच्या गुंडांना त्या ठिकाणी साधा जाब ही विचारला जात नाही. ही ममता बॅनर्जी. त्या वाघिणीनं अनेक संसार कुटुंब हे घायाळ केलेले आहेत. ह्या पिसाळलेल्या वाघिणीला शिकाऱ्यानं बरोबर जाळ्यात अडकवलंय. आणि ह्या असल्या दलिंदर लोकांना हे आपले हिंदू सम्राटांचे पोरं जर वाघीर म्हणत असतील तर तो यांच्या हिंदुत्वाला, आणि ह्यांचं असलं बेगडी आणि पाशवी हिंदुत्व आम्हाला नको आहे. यापेक्षा काहीनं बोलून तुम्ही जर शांत राहिला असता तर अजून चांगलं झालं असतं. पण तुम्ही जे बोललात त्यामुळे इथं ममता हरली आहे, पण इथं उघडे तुम्ही पडला, तुम्ही विसरू नका. तुमचं हिंदुत्व, तुमचा बेगडीपणा हा उघडा पडलाय. आता तर ममता थयाट करते त्या बाहेर, तर तिचा अपयशच मान्य नाही, त्याला तिची हार मान्य नाही. मी हारलेच नाही, मी जिंकले, आमचा विजय हा नैतिक आहे. नैतिक अनैतिक, तुम्ही हारला, तुम्ही घरी बसलात, लोकांचा तो कौल आहे, लोकांनी तो दाखवलाय, लोकांनी तो रस्त्यावर दाखवलेला आहे. आसनसोल मधील जे काही दुर्गा मंदिर आहे ते मंदिर 15 वर्षापासून बंद होतं. ज्यावेळी ते ममता आली ते मंदिर बंद झालं, ते मंदिर आता उघडलंय. असे अनेक प्रकरण आहेत पश्चिम बंगालचे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते लोक सध्या खुश आहेत. तर त्यांना वाटतंय की आपण आता ह्या हुकुमशाहीतून बाहेर पडलो. हे एक हुकुमशाह आहे, पण ह्या ठिकाणी ते आपली हार मानायला तयार नाही. ते म्हणते मी जिंकलेच. अरे चोराच्या उलट्या बोंब बघा. लोकांनी घरी बसवले, थोबाडीत हाणलंय, तरी यांचा माज अजून जात नाही. ह्या लोकांची बाजू घेणारे आपल्या महाराष्ट्रातील नेत्याला आपण माजुरडे म्हणायचे नाही तर काय म्हणायचं, देशद्रोही म्हणायचे नाही तर काय म्हणायचं. जे भारतामध्ये राहून बांगलादेशची गोडवे गातात ममता बॅनर्जी, त्यांची ही सपोर्टिव्ह टीम आहे, हे सुद्धा आमच्याकरता गद्दारच आहे, हे सुद्धा आमच्याकरता देशद्रोहीच आहे. तुमचं या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि जे काही उद्धव ठाकरे पाठीमागे बोलले होते, आता त्यांच्या पक्षाची भूमिका जी आहे ही तीच आहे. ते आताही ममताच्या सपोर्ट मध्ये आहे. त्यांनी ममताला फोन केलाय असं राऊतांनी बोललं होतं. मग ह्या लोकांना यांचं हिंदुत्व, यांचं देशप्रेम, यांचं लोकशाही किंवा यांचं संविधान काय
तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सगळे सुज्ञ हा सगळ्याला समजतंय. फक्त डोळे बंद करून फक्त विचार करा, आपण ज्या संजयची बाजू घेतोय तो किती षडयंत्रकारी आहे तुम्हाला समजून जाईल. तुमचं मत नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.